नमस्कार. मी विकास झाडे. राष्ट्र महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आपणा सगळ्यांचे स्वागत आहे. बरेच दिवसानंतर आपण या व्यासपीठावर येत आहोत आणि आनंदाची बाब अशी की आजपासून राष्ट्र महाराष्ट्राचे मुख्य संपादक श्री अशोक भाऊ वानखेडे या व्यासपीठावर येणार आहेत आणि अनेक लोक त्यांना म्हणायचे की भाऊ तुम्ही दिसत नाही, त्या व्यस्ततेमुळे येऊ शकत नव्हते. परंतु आता हा निवडणुकांचा काळ आहे. आजपासूनच आचारसंहिता सुरू झाली, आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि लोकांना नवे नवे विषय हवे आहेत. आणि आज एक आपण खास विषय घेऊन आलेलो आहे. तो विषय असा की काल विदर्भातील सर्वच वृत्तपत्र पानिकवर जाहिराती आल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलेल्या आहेत की त्यात बहुजन हितासाठी मी देवभाऊंच्या पाठी असं जे आलेले आहेत. आणि त्यामुळे वादंग निर्माण झाला की राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणतो की आम्ही ही जाहिरात दिली नाही. त्या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे. ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आणि एका कार्यक्रमात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने त्याच्यावर काही खुलासा करता आला नाही, परंतु ते खुलासा करणार आहेत. त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की आमच्याकडे इतका पैसा नाहीच तरी तर आम्ही अशा पानभर जाहिराती देऊच कशा. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारत जोडो आंदोलनात ज्या सहभागी झाल्या होत्या, राहुल गांधीचा विचार पुढे जावा यासाठी तळमळीने भाग घेणाऱ्या या सामाजिक कार्यकर्ता श्रीमती प्रज्वला तट्टे मॅडम या आजच्या चर्चासत्र सहभागी झालेल्या आहेत. आणि त्यांनी याच विषयावर काल पत्रकार परिषद घेतलेली होती की ओबीसी महासंघ म्हणजे इथे ज्या महासंघात आम्ही सगळे आहोत तर आम्ही त्यांच्या पाठीशी कसे, हा त्यांचा प्रश्न होता. हा अनेकांचा प्रश्न आहे. ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि विविध चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर बबनराव नाखले हे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. आणि कालपासून ते अस्वस्थ आहेत की हे काय चाललंय, की आम्ही ज्या विचारधारेने एकत्रित आलेलो आहोत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असतो आणि त्याची पान एकवर जाहिराती येतात आणि एकदम भुरकन असं उडल्यासारखं कसं काय होऊ शकतं, यामागे काय दडलेलं आहे. ही नागपुरात आणि विदर्भात संपूर्ण याच्यात एकूण जी अस्वस्थता होती यावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. मी पण डॉक्टर बबन तायवाडेंशी बोललो. अशोक भाऊ तुम्ही पण बबन तायवाडेंशी बोललेला आहात आणि यावर त्यांनी आपल्याला जे उत्तर दिली ती विचित्रच आहेत. त्यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण होतोय. पण तुम्हाला काय ते बोलले असतील तुम्ही ते मांडणारच आहात. प्रज्वलाताईंचा जो अनुभव होता त्या पण तुम्हाला तो मांडायचा आहे. डॉक्टर बबन नाखले जे अस्वस्थ आहेत ते का अस्वस्थ आहेत आणि का त्यांना असं भय वाटतं की हे काय कुठे काय चाललेलं आहे, आपलेच मित्र असे का उरतात इकडे तिकडे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊया. तर मला वाटतं प्रज्वलाताई तुमच्यापासून सुरुवात करावी. तुमची भूमिका तुम्ही या संदर्भातली कालची पत्रकार परिषद आणि हे यावर तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही मांडावं. पाठिंबा देऊया असं करून आम्ही शेतकरी संघटनेचा पण पाठिंबा याला म्हणजे जो गट शरद जोशी विरोधीवाला जो आहे तो त्या गटाने या इंडिया अलायन्सला पाठिंबा दिला होता आणि वेगवेगळ्या संघटनांनी इंडिया अलायन्सला पाठिंबा दिला. याच्यामध्ये आमचं जे भारत जोडो अभियान होतं त्याच्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी पण होते आणि त्यांनाही आम्ही हे म्हटलं होतं की तुम्ही आहात ह्याच्यामध्ये, तुमची भूमिका इंडिया अलायन्स ला प्रो आहे तर तुम्ही पण हे दिला म्हणजे तुम्ही पण ओबीसी महासंघाचा पाठिंबा जाहीर केला पाहिजे. तर त्यांनी तेव्हा असं म्हटलं होतं की नाही आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही कारण की आमची जी संघटना ही अपॉलिटिकल आहे, आमचा राजकारणाशी संबंध नाही, आमच्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि आम्ही फक्त ओबीसींच्या हितासाठी काम करतो, त्याच्यामुळे आम्ही असा राजकीय भूमिका नाही घेऊ शकत असं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे जे पदाधिकारी आहे
त्यांचं नाव मी आता घेत नाही, पण त्यांनी ते पत्रकार परिषद आहे आपल्याजवळ एव्हिडन्स म्हणून, तर त्यांनी अशी भूमिका घेतली होती. आणि आता अचानक असं काय झालं बाबा की तुम्ही देवेंद्र भाऊंना पाठिंबा दिला या संघटनेनी, ओबीसी महासंघाने. म्हणून मग आम्ही त्याच लोकांना प्रश्न विचारले. ही जी ऍड आहे ही त्यांच्याकडे पाठवली. अरुणा सबाने ताईंनी बबनराव तायवाडेंना कॉल केला, त्यांनी तो कॉल उचलला नाही, पण अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना कॉल केला आणि त्यांनी असं सांगितलं म्हणतात की माझा याच्याशी काही संबंध नाही. पण कसं आहे की संदिग्धता नको राहायला, संदिग्धतेचा फायदा शेवटी बीजेपी उचलते हे आपल्याला लक्षात येत आहे. त्याच्यामुळे ओबीसी महासंघाच्या लोकांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. आता जर त्यांनी खरंच दिला असेल भाजपाला पाठिंबा तर त्यांनी द्यावा, त्यांनी हे जाहीर करावं की हो आम्ही दिला है ना. म्हणजे मग बाकीचे लोक ज्यांना म्हणजे त्या ओबीसी मधला जो बाकीचा वर्ग आहे, जे फॉलोअर्स आहे, ते ठरवतील ना की आपण काय करायचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये. तर मला असं वाटतं की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने क्लिअरली समोर यायला पाहिजे, असंदिग्धता दूर करायला म्हणजे संदिग्धता दूर करायला पाहिजे, असंदिग्ध भूमिका क्लिअर भूमिका घ्यायला पाहिजे की त्यांचा कोणाला पाठिंबा असणार आहे, त्यांचा राजकीय कल जो आहे त्यांचा तो कोणाकडे आहे. या अनुषंगाने मग आम्ही काल भूमिका म्हणजे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याला मीडियाने कव्हरेज दिला नाही. काही लोकमत मध्ये छोटीशी बातमी आहे, बाकीच्यांनी कोणीच ती कव्हर केली नाही. पण आता राष्ट्र महाराष्ट्र याच्यावर चर्चा घडवून आणताय, हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद विकास भाऊ. अशोक भाऊ, तुम्ही आज बबन तायवाडेंशी बोलले, मी पण बोललोय. तर त्यांचं बोलताना ते काय म्हणाले की ठीक आहे आमच्या पक्षात सगळे आहेत ना, तर काँग्रेसवाल्यांनी पण राहुल गांधीचा फोटो चिकटवून छापावी नाही अशी एक जाहिरात. म्हणजे बबनराव तायवाडे हेच की जे काँग्रेसचे म्हणतात स्वतःला, ते म्हणतात की मी अभिजित वंजारीला निवडून आणलं, ते म्हणतात की मी अडबालेला निवडून आणलेलं आहे, माझ्यामुळे झालं. आणि अशी जर भूमिका होती आणि तुम्ही त्यांच्याशी आज बोलले, तर तुम्हाला काय एकूण हे चित्र कुठे चाललं, काय काय आहे यावरचं राजकारण, काय सांगाल? हे पहा, भाजप आणि षडयंत्र हे गोष्टी सोबत जातात. भाजप असं षडयंत्र कित्येक वेळा करतं, पण त्या षडयंत्राला आपण बळी पडायचं का? मी जेव्हा तायवाडेंना बोललो, ते म्हणाले की मी बाहेर आहे, मी 20 तारखेला नागपूरला जाणार आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे जे जाहिरात हे प्रकरण काय झालं? हे म्हणे मला भाऊ मला काहीही याची कल्पना नाही आणि ही जाहिरात आम्ही दिलेली नाही. आमच्या संघटनेने ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं याच्यात काही घेणं देणं नाही. तर म्हटलं मग तुमचं जर नाव वापरलं गेलं, लोगो वापरला गेला, तर तुम्ही म्हणजे मी आल्यावर मी बोलणार आहे, मी सगळ्यांशी बोलणार आहे आणि मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. मी म्हटलं तुम्ही नुसती ऍक्शनच नको घ्यायला, याच्यात 2 पार्टी आहे. एक ही ऍडव्हर्टाइजमेंट कोणी दिली, याच्यात आपण देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतील की माझा फोटो का म्हणून वापरला मला माहितच नाही कोणी दिली. तर मुख्यतः याच्यात 2 पार्टी आहे. ज्यांनी ही ऍडव्हर्टाइजमेंट दिली तो कोण, आणि ज्यांनी छापली त्यांनी महासंघाच्या परमिशन शिवाय लोगो कसा वापरला. तर ज्या वृत्तपत्रांना यांनी छापले ते पण त्यांना पार्टी बनवायला पाहिजे, त्यांना पण विचारायला पाहिजे. उद्या कोणी म्हणेल की ही जाहिरात घ्या आणि हे खाली अशोक वानखडे माझ्या नावाने एक जाहिरात छापल्या जाईल की मी असं असं करणार आहे, मी यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 10-10 लाख रुपये देणार आहे, मोठी जाहिरात, खाली अशोक वानखडे. पण ते अशोक वानखडेंनी जाहिरात दिली की नाही दिली? न्यूजपेपरमध्ये मी पण काम केलंय, विकास तू पण काम केलं. जेव्हा रिलीज ऑर्डर येते कुठल्याही तू ऍड एजन्सीच्या थ्रू येते किंवा इंडिव्हिज्युअलच्या थ्रू आलं तर त्याच्या लेटर पॅडवर त्याला मागवण्यात येते. तो पैसा त्याच्या बँक अकाउंट मधनं येतो का? पैसा तिसऱ्या माणसाने द्यावा, ऍडव्हर्टाइजमेंटचं क्रेडिट चौथ्या माणसाचं, 5व्या माणसाचा फोटो. मग हे फ्रॉड नाही का? हे फक्त ऍडव्हर्टाइज मिळतात आणि पैसे मिळतात म्हणून सगळ्यांनी आपलं भडभड ओरपावं. आपण जेवताना सुद्धा विचार करतो, जर मीठ जास्त असलं तर ती आयटम साईडला काढतो, भाजी साईडला काढतो. भाजी चांगली दिसते म्हणून फरसा खात नाही. आज हा प्रश्न फार मोठा आहे. आणि ते म्हणाले, तायवाडे म्हणाले की आपल्या संघात सगळ्याच पार्टीचे लोक आहेत. म्हटलं असावेत ना, सगळ्याच पार्टीचे लोक असून सुद्धा यदि ओबीसी महासंघ ओबीसी साठी लढत असेल आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांनी केलं तर मग स्टँड घ्या. तुम्ही म्हणा की देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं, फार चांगली गोष्ट आहे. पण
पण तुम्हालाच कन्फ्युजन आहे. मग उद्या दुसरं कोणी केलं तर मग तसंही करायचं. मग तुम्हाला कुठल्याही राजकीय धोरणाची पार्टीची परहेज नको. सगळ्याच पार्टीचे लोक तुमच्याकडे आहे. उद्या तर काँग्रेसने ही ऍडव्हर्टाइजमेंट दिली की ओबीसी साठी या लोकांनी इतका त्रास दिला आणि ओबीसी साठी हे केलं नाही. ओबीसीना इथे या गोष्टींना प्रॉमिस करून सुद्धा केलं नाही आणि हे सरकार इथं फेल झालं ओबीसीच्या मध्ये. खाली ओबीसी राष्ट्रीय महासंघ तुम्ही करणार का? म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंट पहिल्या दिवशी हे छापतं की फार चांगलं काम केलं देवा भावा, तुमच्या पाठी आम्ही, आणि दुसरं म्हणतं की यांना गड्ड्यात घाला, यांनी काहीच काम केलं नाही. हे दोन्ही ऍडव्हर्टाइजमेंट जर उद्या याच संघटनेच्या नावावर असाल, कारण तुमच्याकडे वेगवेगळ्या पार्टीचे लोक आहेत, तर हे चालेल का? मग संघटना नाहीच ही फ्री फॉर एव्हरीबडी आहे. ती संघटना कसली जिथे प्रत्येक माणूस आपापल्या मनाने संघटना चालवतो. मग त्या संघटनेमध्ये प्रकोष्ठ ठेवा. महासंघ बीजेपी प्रकोष्ठ, महासंघ काँग्रेस प्रकोष्ठ, महासंघ वामपंथी प्रकोष्ठ, महासंघ मनसे प्रकोष्ठ, शिवसेना प्रकोष्ठ. आणि ज्यांच्या हातात कोली चालत त्यांनी ते चालवायचं, तशाप्रमाणे चालवायचं. आज ओबीसी वर्सेस मराठा हरियाणाच्या निवडणुकानंतर भाजप प्लॅन करतंय की जसं हरियाणामध्ये जाट वर्सेस नॉन जाट केलं. कारण निवडणूक लढवण्यासाठी भाजप फक्त कास्ट, आपली कामं याच्यावर डिपेंड राहत नाहीत. त्यांच्याकडे एजन्सीज आहेत, सेंट्रल एजन्सी, त्याचा उपयोग होतो. निवडणूक आयोग कसा आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. ज्या पिपारी आणि तुतारीमध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून शरद पवारांनी ते चिन्ह गोठवलं होतं, आज ते पुन्हा डिफ्रीज केलं आणि निवडणूक आयोग म्हणतो की नाही, ते साम्य नाही आहेत. कारण हे बीजेपीला सूट होतं. पिपाणी असली तुतारी असली की पिपाणीला वोट जातात, तुतारीचा माणूस हारतो. इतक्या लाखो सिम्बॉल मधून एक जर पिपाणी तुम्ही महाराष्ट्रात गायब केली तर काय होणार? पण नाही, ते अधिक हक्कानं म्हणतात, तुम्ही हट्टानं म्हणाले नाही ती राहणार आहे, कारण त्याला बीजेपीला सूट होतं. तेव्हा या सगळ्या अँगलने ते लढतात. तेव्हा एक त्यांनी हे पण केलं की महाराष्ट्रात आपण मराठा वर्सेस ओबीसी करायचं का? जरांगे पाटील समोर ओबीसी वर्ग पुढे करायचा. आणि ओबीसी हा फार मोठा कॅनव्हास आहे. त्यात कुणबी आहे, त्यात माळी आहेत, भरपूर लोक आहेत त्यात. त्यामुळे त्या ओबीसीचा आपण बॉस, आणि त्याची ही सुरुवात आहे की ओबीसी महासंघाकडनं तुम्ही एंडोर्स करून घेतलं की ओबीसी महासंघ तुमच्यासोबत आहे. तर कुठे ना कुठे ओबीसी महासंघ आपल्याला उपयोग करून घेतो का? काही डील झालं का? हे जे पेमेंट मिळालं हे कोणाकडनं मिळालं हे समोर आलं पाहिजे. कोणा बिल्डरनी पैसे दिले याचे, की कोणा उद्योगपतीने पैसे दिले, की सट्टेवाल्यांनी दिले? कारण इलेक्ट्रॉल बॉन्डचं जेव्हा घबाड समोर आलं तेव्हा कळलं की व्यभिचारी, भ्रष्टाचारी सगळ्याच लोकांनी पैसे दिलेले आहेत, सगळ्याच राजनीतिक दलांना, आणि सगळ्यांनी ते ओरपले. पैशाला कलर नसतो, तो फक्त गरिबांकडे असला की तो काळा पैसा, व्हाईट पैसा असतो. राजकीय दलांकडच्या पैशाला कुठलाही कलर नसतो, सगळे पैसे त्यांना हवे हवेचे असतात. मग तो लॉटरीवाल्याचा असो, की तो ड्रगवाल्याचा असो, की तो फ्रॉड कंपनीचा असो, ज्या कंपन्या लॉस मध्ये आहेत त्यांचाही पैसा चालतो, कारण फक्त पैसा हवा असतो. त्यामुळे हे ऍडव्हर्टाइजमेंट कोणी दिली? हा, जर यांनी दिली नाही तर कोणी दिली? पैसा कोणी खर्च केला हे फार महत्वाचं आहे. तो पैसा व्हाईट मध्ये होता की ब्लॅक मध्ये होता हे फार महत्वाचं आहे. कुठल्या ऍड एजन्सीच्या थ्रू गेले, डायरेक्ट गेले तर कोणी दिला, हे सगळं समोर आलं पाहिजे. आणि हे सगळं महासंघाने मागितलं पाहिजे. कारण विदर्भातली, खास करून विदर्भामध्ये ओबीसी भरपूर आहेत, आणि विदर्भातली भोळी भाळी जनता, सरकार, सगळे शेतकरी बबनराव तायवाडेंना नेता मानतात. आणि बबनराव तायवाडे जेव्हा बोलतात ओबीसी साठी, तेव्हा तो अक्षरशः कातावून बोलतात की माझ्या ओबीसीचं असं, माझ्या ओबीसीचं असं. आणि तुम्ही ओबीसी गहाण ठेवला की आनंद दिला, हुंडा म्हणून तर दिला नाही ना बीजेपीला. देवा भावाला कधीपासून तुम्ही पूजायला लागले हे तुम्ही सांगायचं. तुम्ही देवा भावाला पूजवा, ते भावाला देव म्हणा, देवाला भाऊ म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण जनतेसमोर ही गोष्ट क्लिअरिटी नाही आली पाहिजे. राहिली तुम्ही म्हणता की तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला पेपरनी ऍडव्हर्टाईज हे नाही दिली, बातम्या नाही दिल्या, कशा देतील ताई?
कारण ज्या ज्या लोकांनी त्या बातम्या छापते, ऍडव्हर्टाइजमेंट छापल्या, ते त्याच्यात पापात भागीदारी आहेत. हे जर संघाच्या नावावर फ्रॉड झालं असेल तर त्याच्यात इक्वली पापी पाप आहे त्यांचं, ते त्यातनं सुटू शकत नाही. कारण तुम्ही नुसतं नावच वापरलेलं नाही, तुम्ही त्याचा तो सिम्बॉलही वापरलेला आहे, लोगो वापरलेला आहे तुम्ही. त्यामुळे मी 20 तारखेचा वाट पाहतो. 20 तारखेला नंतर तायवाडे साहेब आल्यावर ते करतील दूध का दूध पाणी का पाणी. आणि त्यामुळे समोर येईल. निवडणूक सध्या चालू आहे. स्वतःच स्वागत स्वतःकडनं करून घ्यायचं. म्हणजे उद्या मी नागपूरला यायचं, यायच्या अगोदर झाडेकडे पैसे द्यायचे की हे तू 2 लाख रुपये घे, मोठमोठे बॅनर लाव माझे, मी आल्यावर भाड्यानी लोक आण आणि माझं स्वागत करून घे. आणि नागपूर की जनता अशोक वानकडे का स्वागत करते. नागपूरची लोक म्हणते कशाला जायचं, कोण वानकडे, काय स्वागत. जे स्वागताला गेले ते म्हणे 500-500 रुपये मिले हार पहनाने के. असला प्रकार आहे हा. जर महासंघाने ही ऍडव्हर्टाइजमेंट नाही दिली तर मग यांनीच दिलवली आहे कोणाकडे तरी. म्हणजे पाठीमागं कोण आहे, बिल्डर आहे, कोण आहे, भूमाफी आहे, ते सगळं समोर आलं पाहिजे. आणि संघटनेनं जर दिली तर संघटनेने एवढा पैसा खर्च कसा केला. एवढा पैसा जर ऍडव्हर्टाइजमेंटवर खर्च केला, त्याच्यापेक्षा जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना काही तुम्ही शिकवण्यासाठी पैसा खर्च केला असता तर ओबीसीचं बरं झालं असतं. आज किती किती स्कॉलरशिप थांबलेले आहेत. कुठल्याही कॉलेजमध्ये जाते, कॉलेजवाले म्हणतात वर्ष झालं, 2 वर्ष झालं, स्कॉलरशिपचे पैसे नाही मिळाले. नागपूरजवळ चंद्रपूर आहे, सैनिक स्कूल आहे, 4 वर्ष पोरांना शिकवल्यावर सैनिक स्कूलनी त्या मुलांना बाहेर काढलं. कारण त्याचा पैसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायचा होता, ते दिला नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला शिष्यवृत्ती द्यायसाठी पैसा नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कितीतरी चांगल्या गोष्टीसाठी पैसा नाही त्यांच्याकडे. 60,000 कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थांबलेले आहेत, त्यांचा पैसा नाहीये. शेतकऱ्यांना जे आता हे पुन्हा ओला दुष्काळ पडण्याची स्थिती आली, इतकं वाईट स्थिती आहे, त्यांचा सर्वे करायला वेळ नाही. फक्त मोठमोठे फोटो स्वतःचे छापून स्वतःला देवा म्हणायचं, देवा भावा म्हणायचं. लोकांनी तुम्हाला पूजलं पाहिजे हो. संत गाडगे बाबाची भूमी आहे ही. गाडगे बाबांनी कधी ऍडव्हर्टाइजमेंट नाही छापली की मला 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 काही धन्यवाद, की गाडगे बाबांनी समाजाचं प्रबोधन केल्याबद्दल पूर्ण समाज त्यांचा धन्यवाद देत आहे, असं कधी ऍडव्हर्टाइजमेंट नाही सापडलं. गाडगे बाबांना पूजत होते. आपलं काम असं करा की लोकांनी तुम्हाला स्वतः पूजलं पाहिजे. स्वतः काय स्वतःचे बॅनर लावून घेतात, फोटो छापून घेतात. आणि मग महासंघाने याच्या दुतरी तोंडी बात नाही केली, गोष्टी केल्या नाही पाहिजे. आणि त्यांनी जे काय आहे ते समोरासमोर सांगायचं. कमीत कमी बबनराव तायवाडे जे माझ्याशी व्यक्तिगत बोलले, ते हेच बोलले की मला याच्यातलं काही माहित नाही, कसं छापलं, काय छापलं. आमच्या पार्टीत लोक आहेत जरूर भाजपाचे, पण त्यांना असा अधिकार नाही दिला कोणी, आणि आम्ही पैसे दिले नाहीत त्याचे. त्यामुळे 20 तारखेला येऊन मी ते पाहतो. कमीत कमी माझं बोलण्यानंतर आणि हे मी सगळं विश्लेषण केल्यावर मला असं वाटतं की त्यांची जी खेळी आहे ओबीसी वर्सेस मराठा समोरासमोर करण्याची आणि वोट डिव्हिजन करून आपण सत्तेत वापस येण्याची, ती खेळी हाणून पाडली पाहिजे. सरळ सरळ लढा ना. तुम्ही काय केलं आतापर्यंत आणि तुमच्याकडे काय स्वप्न आहेत महाराष्ट्रासाठी ते दाखवा. इंडिया गठबंधन किंवा महाविकास आघाडी ते सांगतील. लोकांना जे बरं वाटेल ते करेल. लोकांचा ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना निवडून देईल. त्यामुळे तुम्ही लोकसभेच्या निवडणुकांनी तर एवढं दाखवून दिलं की भाजपाला निवडणुकीत लोकांचा बिलकुल विश्वास नाहीये. 48 फक्त 9 सीटवर आले, एका सिंगल डिजिटवर आले. ज्या पार्टीला लोकसभेमध्ये डबल डिजिट आकडा नाही मिळाला, 9 वर आले. पूर्ण विदर्भात जिथं आपण म्हणतो ओबीसी बहुल आहे तिथं सुपडा साफ झाला. मराठवाडा एकही सीट नाही. अच्छा, देवाभावाच्या पाठी कशासाठी? प्रश्न आहे. देवाभावाच्या पाठी कशासाठी हा प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर बबनराव तायवाडे देऊ शकतील, कारण ते अध्यक्ष आहेत, त्या अधिकाऱ्यांनी त्यांना विचारतो. बबनरावांशी तुम्ही बोलले ते 20 तारखेला देतील असं म्हणतात, पण ते विदेशात नाही आहेत. बबनराव तायवाडे विदेशात नाही, राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये आहे. जर हे असं जेव्हा झालं आणि कालपासून अस्वस्थता आहे पूर्ण सगळीकडे, म्हणजे प्रज्वला त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद, इव्हन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पण पत्रकार परिषद घेतली
त्यांच्यात मतभिन्नता आहे. म्हणजे काल ऍक्शन बबनराव तायवाडेंनी ताबडतोब जे आहे खुलासा त्यांच्या नावाने केला असता, तो अद्याप केला नाही. आपण ठीक आहे, तुम्ही म्हणता भाऊ तुमचे ते मित्र पण आहेत, तुम्हाला ते खूप मानतात आणि 20 तारखेची वाट बघूया काय होतं. पण डॉक्टर बबनराव नाखले कालपासून अस्वस्थ आहे खूप, की हे जे होतंय त्यांनी अनेकांशी चर्चा केल्या, सगळे केलं की काय चाललं, कारण की ते सुद्धा यात सातत्याने इन्व्हॉल्व्ह होत गेले. बहुजन म्हटलं की तो त्यांचा संवेदनशील विषय आहे. तर नाखले सर, तुमची भूमिका काय यामागे आणि तुम्हाला काय वाटतं, काय राजकारण चाललंय? विकासजी, पहिल्यांदा हे सांगा, माझं ऐकू येते तुम्हाला? हो हो बिलकुल ऐकू येते ना? हो हो. कारण माझ्याकडे ऑडिओ लो क्वालिटी आहे जरा. तर मी नाही नाही चांगला. बबनरावचा विषय आहे आणि मी पण बबनराव आहे. त्याच्यामुळे आज काल जी जाहिरात सगळ्या वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला आली मोठ्या प्रमाणात, ती वाचल्याबरोबरच मी बहुतेक लोकांना फोन केलेत. ओबीसी महासंघातल्या लोकांना फोन केले, काही सोशल वर्करना फोन केले, बऱ्याच ठिकाणी मी फोन केले आणि ते म्हणाले का बा आम्ही कन्फ्युजन मध्ये, आम्हाला काही समजत नाही. म्हटलं तुमचे जे नेते आहेत, सर्वोच्च नेते, त्यांना फोन करा. तर ते गावात नाही असं म्हणाले. काल प्रेस कॉन्फरन्सला मी हजर होतो, पण ऑडियन्समध्ये होतो आणि त्या ऑडियन्समध्ये सगळ्यांच्या चर्चा ज्या सुरू होत्या की तायवाडे सर कुठं आहे, तर ते राजस्थानात कुठल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आहे. पण मी म्हटलं एवढा मोठा इश्यू आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आणि खळबळ माजलेली आहे बातम्यांमध्ये, लोकांमध्ये, तर त्यांनी ताबडतोब एअर डॅश करून नागपूरला यायला पाहिजे होते आणि आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. कारण आता संतांच्या भूमिकेमध्ये राजकारणी लोक शिरायला लागले जाहिरातीतून, हा एक हास्यास्पद भाग आहे. आणि येणारी निवडणूक अशाच पद्धतीनं ते लढवणार आहेत का, आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका काय आहे हे त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. प्रज्वलाताई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या हिरिरीने इथे नागपूरमध्ये सगळ्या सभा घेतात आहे, अशोक भाऊंच्या खूप सभा झालेल्या आहेत, प्राध्यापक श्याम मानव सरांच्या सभा होतात आहे, सगळीकडे म्हणजे एक माहोल हे होतोय की भाजप विरोधी म्हणण्यापेक्षा संविधान बचाव, संविधान शाबूत असायला पाहिजे, हे सगळं सुरू आहे. म्हणजे अनेकांच्या, निरंजन टाकलेंच्या सभा झाल्या, हे सगळे विचारवंत इथे विदर्भात येतात आहे आणि सातत्याने तुम्हीच अनेक सभा आयोजित केलेल्या आहेत. गांधी समजून सांगताय लोकांना, आणि हे सगळं होताना असं जेव्हा होतं, जे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते असं जर होत असेल, तर तुम्ही आता यापुढची भूमिका काय घेणार आहात, काय लोकांना सांगणार आहात की या राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची भूमिका जर अशी आहे, तर तुम्ही तुमच्या लोकांना म्हणा किंवा तुम्ही त्या म्हणजे आंदोलन करतात, म्हणजे लोकांना समजून सांगायचं या तुमच्यावर आता परत दडपण आलेलं आहे की नेमकं करायचं काय, तर पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची? खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा आमचा खूपच जीवाभावाचा हे होता. कारण भारत जोडो अभियानच्या माध्यमातून म्हणा किंवा आता हम भारत के लोग याच्या माध्यमातून म्हणा, आम्ही एक असं एक संघटनांचं संघटन बनवलं होतं की जे समविचारी गट आहेत त्यांना एकत्र आणून, आणि ज्यांना खरंच असं वाटतं की त्यांच्या समस्या ह्या भाजप प्रणित आणि RSS प्रणित हा जो विचार आहे, भाजप प्रणित सत्ता आणि RSS प्रणित विचार, याच्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत असं ज्या संघटनांना वाटतं, त्यांना एकत्र करण्याचं काम आम्ही करत होतो. आणि त्या याच्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा आमचा जीवाभावाचा साथी होता, खूपच जीवाभावाचा साथी होता. खूप सारे लोक त्याच्यामध्ये, खूप सारे त्यांचे पदाधिकारी हे अगदी समविचारी आहेत. तर त्यांच्या बाबतीत हे झालं, तर पण मला बीजेपी किती षडयंत्रकारी आहे हे पण मी समजू शकते. म्हणजे हे होऊ शकतं की तायवाडे सरांनी हे केलेलं नसेलच, होऊ शकतं की त्यांनी म्हणजे बीजेपीनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्यापैकी कोणी हे काय लागतो लोगो साईट वरून चोरी करता येतो,
आणि छापता येते साईटवर वगैरे, फेसबुकवर सगळे फोटो असतात ना, त्याच्यावरून घेता येतं. पण आता यांच्याशी जेव्हा कायदेशीर लढाई लढावी लागेल तेव्हा ते किती बिकट होणार आहे. कारण की आपण पाहिलंय न्यायालयांचे निकाल सुद्धा फेथ वर दिले सुप्रीम कोर्टाने, फेथ, श्रद्धेवर. म्हणजे महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक बारीक रेष असते हे ओळखून एक अंधश्रद्धा विरोधी कायदा तयार केला. मात्र आपलं सुप्रीम कोर्ट सुद्धा श्रद्धेचा आधार घेऊन निर्णय देते. तर अशा वेळी या लोकांशी कायदेशीर लढाई लढणं ही सुद्धा बबनराव तायवाडेंना किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाला किती कठीण जाईल भविष्यात. तर आपल्याला त्यांनी निसंदिग्धपणे येऊन समोर हे मांडावं की आणि ते काँग्रेसचे पदाधिकारी पण आहेत. तर एवढं जरी केलं तरी त्यांच्याबद्दलचा एक विश्वास संघटनेमध्ये आणि लोकांमध्ये निर्माण होईल. आमच्यासारखे जे आहे की जे ओबीसी महासंघाचे पदाधिकारी नाहीये पण शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहेत, त्याच्यामुळे आपले समविचारी आहेत. तर आम्हाला धीर येईल त्यांच्यामुळे. आणि नाही तर मग आम्ही तर आमची लढाई लढूच. आणि जर मग ते म्हणजे ओबीसी महासंघ जर बीजेपीच्या याच्यामध्ये चालला गेला, त्यांच्या कोटरीमध्ये गेला, तर मग आम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागेल. असं तर होईल. पण तसं पाहिलं तर बबनरावांबद्दल खूप आत्मीयता आणि त्यांच्याबद्दल आदर आहे आम्हाला. आम्हाला अनेक चळवळींमध्ये त्यांनी बऱ्यापैकी मदत केलेली आहे. पण तरी आता जिथे आयडिओलॉजीचा संघर्ष येतो तिथे तर आपल्याला म्हणजे तिथे मग आपल्याला मागचं विसरावं लागतं. मग त्याला नाईलाज आहे मग आमचा. आम्ही तर आयडिओलॉजीला धरूनच पुढे चालणार आहोत. धन्यवाद प्रज्वलाताई. हे कन्क्लूड करू भाऊंकडून. भाऊ, मला एक प्रश्न आहे की आजपासून आदर्श आचारसंहिता आहे आणि ह्या ज्या आता अशा घटना आहेत त्या वारंवार, आता हे आदर्श किती आहे तो नंतरचा भाग आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक सभेतून रोखठोक भूमिका मांडताय, प्रहार करता प्रत्येक ठिकाणी आणि सडेतोडपणे प्रश्न जे उपस्थित करतात ते प्रत्येकाला विचार करायला लावता तुम्ही की हे जे चाललेलं आहे परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अनेकांशी तुम्ही शत्रुत्व पण आता ते स्वीकारलंय की जो होगा सो होगा, आणि हे चालत गेलं. म्हणूनच तुम्हाला विदर्भाचा टायगर दिल्लीत सगळे म्हणतात, आम्ही म्हणतो, आणि तो रिस्पेक्टनी तुम्ही इतकं उंचीवर गेलेले आहात. तुम्ही आज ही आचारसंहिता लागलेली आहे, आजपासून आता हा जो पूर्ण म्हणजे 20 तारखेपर्यंत म्हणजे मतदानापर्यंत काय काय होऊ शकतं. कारण की एका मोठ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जर असं अशा प्रकारे वापरलं असेल, म्हणजे आता ढोबळमानाने जर बबनराव तायवाडे म्हणतात की माझा यात काही संबंध नाही, पण माझा विश्वास बसत नाही त्यावर. कारण की ठीक आहे, सगळ्यांना ते आदरणीय आहेत, मलाही आहे, प्रत्येकांचे ते चांगले मित्र आहेत. पण एखाद्या प्रमुखाला न माहिती होता जर छापत असेल, कारण बबनराव मगाशी म्हणता सगळ्या पक्षाचे आहेत, त्यात काय आपण हे करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही कोणी कोणाचा लोगो आणि बॅनर वापरेल, त्याला सर्वसंमतीनेच करावं लागेल. तर ही असे जर महासंघ म्हणा, अशा जर चळवळी जर विभागल्या जात असतील, त्यात तुकडे पाडले जात असतील आणि कोट्यावधीचा जर तिथे असा हे होत असेल की बिलकुल ते बोली लागल्याप्रमाणे तू हे घे आणि शांत बस, तर हे खूप धोकादायक आहे. याला लोकशाही कशी आणि आदर्श आचारसंहिता कसं म्हणता येईल, ह्या सगळ्या प्रश्न उपस्थित होतात. तुम्ही कसं पाहता याकडे? तुम्ही कन्क्लूड करताना या सगळ्याचा थोडासा आढावा घ्या आणि निवडणूक ही ठेवा. 2014 नंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आणि 2014 नंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. म्हणजे आचारसंहिता हा जोक झाला, निवडणूक आयोग हा जोक झाला. ही एक फॉर्मॅलिटी आहे. निवडणूक आयोग आज म्हणजे निर्लज्जता का ये अमृतकाल है. निवडणूक आयोगाचे जे मुख्य न्यायुक्त होते ते आज म्हणतात की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो उन बेकार की बातों को, बीत न जाए रहना. मतलब विरोधी पक्ष यदि कोई सवाल उठाता है तो बोलते कुछ तो लोग कहेंगे. उनके लिए सिर्फ अपने आका का कहना मानना है. जो सत्ता में बैठे हैं दिल्ली में वही उनके बॉस है, उनका ही वो कहना मानेंगे. ये बात है. राम का नाम लेते हैं, आप ये बोल नहीं सकते कुछ भी लोग कहेंगे. राम ने किसी के कहने पे ही पत्नी त्याग दी थी.
ये लोकशाही है, ये लोकतंत्र है, तो लोग क्या कहेंगे इस पे ध्यान देना पड़ेगा। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का क्या है कहना, लोगों का काम है कहना, और मेरा काम सिर्फ ऊपर जूते चाटणं असं असू शकत नाही। त्यामुळे जो निर्लज्जताने याच्यापासून प्रेस कॉन्फरन्स सुरू करतो त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार? त्यामुळे हेच जर काम कोण्या विरोधी पक्षांनी केलं असतं तर आतापर्यंत निवडणूक आयोगाने 4 नोटिसेस ठोकल्या असत्या त्याला। पण आता लेव्हल प्लेइंग फील्ड देतो, याचा अर्थ मी फील्ड साफ करून सत्ताधाऱ्यांना उतरवतो, विरोधी पक्षांना साफ करून ते फील्ड क्लीन करून सत्तेला देतो। हे लेव्हल प्लेइंग फील्डचा आता नवीन हे आहे। त्यामुळे वर्तमानपत्र जो जास्त ऍडव्हर्टाइजमेंट देईल, चॅनल जो जास्त पैसा देईल त्याचे गोडवे गाईल। आता पेपर, न्यूजपेपर, मीडिया वगैरे हे सगळं काही राहिलेलं नाहीये। हे सगळं सत्ता दरबारी कुत्रे झालेले आहेत। सोशल मीडिया याच्यासाठी आता त्याचं दायित्व आपल्यावर मोठं आलेलं आहे। त्यामुळे अशा गोष्टी आपण हे लोकांच्या नजरेत आणणं जरुरी आहे। जनजागरण करण्याची गरज आहे, कारण शेवटी सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, भरपूर पैसा। आता तर एक गँगस्टर आहे बाबा तिकडे गुजरातमध्ये, तो तिथंच जय श्रीराम म्हणून कोणालाही काही करू शकतो। एक नवीन शस्त्र निघालं आता यांच्या हातात। आणि त्यानंतर निवडणूक आयोग, या सगळ्यांच्या कुचक्रातनं, या सगळ्यांच्या सापशिडीच्या गेम मधनं मतदारांना लोकशाही वाचवत शेवटपर्यंत पोहोचवायचं आहे। आणि त्यासाठी जनजागरण करण्याची गोष्ट आहे। आज ओबीसी महासंघाचा कसा उपयोग केला, जर मला बबनराव तावडे म्हणाले असते की नाही बा आम्ही परमिशन दिली होती तर प्रश्नच मिटला होता। मग घोषित झाला असता की बबनराव तावडेचा महासंघ बीजेपीचा एक प्रकोष्ठ आहे। गोष्ट सामान्य, ते महासंघाचे अधिकारी आहेत, त्यांना तो अधिकार दिला असेल लोकांनी, पूर्ण ओबीसी महासंघाच्या बाकी कार्यकर्त्यांनी, तो त्यांचा अधिकार। त्यात तुम्ही कोण बोलणार आहे? मी त्यांना विचारलं, ते म्हणाले मला काहीही माहित नाही। आणि त्यानंतर ते म्हणाले की आम्ही पैसाही दिला नाही। आणि मी याच्यावर येऊन विचारतो, आमच्या पार्टीत बरेचसे लोक आहेत पण त्यांना तो अधिकार नाही। पार्टीत सगळ्याच विचारधाराचे लोक आहेत पण त्यांना तो अधिकार नाही। त्यामुळे हे महासंघाचा लोगो कोणासाठी वापरला, काय वापरला, 20 तारखेपर्यंत आपण धीर धरला पाहिजे, त्यांना जागा दिली पाहिजे। ते बाहेर होते, ते आता येतील, त्यानंतर ते काय ऍक्शन घेतील आणि कमीत कमी लोकांसमोर हे सांगतील की पैसे कोणी दिले, महासंघाने एवढे पैसे खर्च केले का, या बाबतीत त्यांनी क्लिअरिटी केली पाहिजे। पैसे कोणी दिले हे जरी सांगितलं, समोर आलं तर मग कळेल की कशा कशा लोकांचा वापर होऊन हे पैसे दिले जातात, हे कळेल। पेपरवाल्याला पैसे कोणी दिले हे फार महत्वाचं आहे। देवाभावापाठी कोणासाठी, हे याचं उत्तर आता बबनराव तायवाडे देतील अशी अपेक्षा आहे। माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि मी नेहमी एक रूम देतो, प्रत्येकाला आपल्याला एक जागा दिली पाहिजे। त्यामुळे ते काय बोलले ते म्हणाले असतील, कॅज्युअली म्हटलं असेल, अरे छापलं काँग्रेसवाल्यांनी छापलं तर काय करायचं, आता काय करणार? पण मी त्यांना जेव्हा ग्रॅव्हिटी समजावून सांगितली याची, का महासंघ बीजेपी सोबत आहे का, म्हणजे सवाली निवडता, तर म्हटलं हे मग ऍडव्हर्टाइजमेंट कसं, म्हणजे मी 20 तारखेला पाहतो, चेक करतो, हे मला बोलावं लागेल। आणि हे आम्ही दिलेलं नाही ना, आम्ही पैसा दिलेला आहे। आणि महासंघाच्याकडनं एवढा मोठा पैसा गेला आणि ते अध्यक्षाला माहिती नाही, तर ते नवीन फ्रॉड आता आहे जिथे आहे, त्या महासंघाकडे एवढा पैसा होता, ही एक बातमी आहे। या बातम्यांना बऱ्याचशा बातम्या निघतील। 20 तारखेला याचा पाठपुरावा करू, 20 तारखेला बबनराव येतील, त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अशाच ताकदीनं आपण बातम्या लावत जाऊ, ताकदीनं विषय लावत जाऊ। हे जनजागरण करण्याचं काम आहे, हा धंदा नव्हे। आणि या जनजागरणामध्ये सर्व तुम्ही साथ सोबत आहात। मला जरी तुम्ही संपादक केलं असलं तरी सगळं मी एक फेस म्हणून समोर जरी असलो तरी बाकी सगळी मेहनत विकास तुमची आहे, बाकी टीमची आहे। त्यामुळे असेच जिवंत प्रश्न उचलत चला, जनतेचे गोरगरिबाच्या वेदनांना शब्द देत चला, एवढीच एक तुम्हाला पुन्हा विनंती। आणि चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। धन्यवाद सर, धन्यवाद। सगळ्यांचे आभार। अशोक भाऊ तुमचे खूप खूप आभार। आणि तुम्ही नवी जबाबदारी घेतली, नव्या रूपात आपण राष्ट्र महाराष्ट्र आणतोय, राष्ट्रीय स्तरावरून आणतोय, ते त्याचा आनंद होतोय। डॉक्टर बबनराव नाखले साहेब, तुम्ही ज्या तळमळीने हे विषय व्यक्त करतात, तुमचे आभार।
प्रज्वलाताईंचे आभार. आणि आपण नव्या विषयाने येऊ आणि 20 तारखेला पुन्हा एकदा आपण बसू आणि त्यानंतर आपण ठरवूया. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.